काळा दिवस लक्षात ठेवायला हवा. मी खरं म्हणजे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचे विचार पुढे नेतोय. त्यामुळे शिवसेना प्रमुखांची विचारधारा पुढे नेत असताना मला अनेक जण विचारतात, बाळासाहेबांनी तर आणीबाणीला पाठिंबा दिला होता, मग तुमचं मत काय? बाळासाहेबांनी कधी आणीबाणीला स्वच्छ सरसकट पाठिंबा दिला नव्हता. त्यांनी आणीबाणीला थेट पाठिंबा दिला हे अर्धसत्य आहे. बाळासाहेब हयात असताना त्यांना हाच प्रश्न अनेकांनी विचारला. बीबीसीच्या मुलाखतीमध्ये देखील त्यांना हाच प्रश्न अनेकदा विचारला. बीबीसीच्या मुलाखत 2007 साली झालेले एनडीटीव्हीचा पत्रकार शेखर गुप्ता यांनी देखील बाळासाहेबांची मुलाखत घेतली. त्यातही बाळासाहेबांनी भूमिका स्पष्ट केली. बाळासाहेबांनी म्हटलं होतं की आणीबाणीचा निर्णय राष्ट्रहितासाठी घेतला गेला असेल तर मी त्या निर्णयाचं समर्थन करेन, मात्र स्वतःची खुर्ची टिकवण्यासाठी जर हा निर्णय घेतला गेला असेल तर या हुकुमशाहीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. आणि आणीबाणीच्या नावाखाली देशात हुकुमशाही आणण्याचे प्रयत्न खपून घेतले जाणार नाहीत असंही त्या काळी बाळासाहेबांनी स्पष्ट केलं. हे बाळासाहेबांचे शब्द आहेत आणि त्याची मुलाखत घेणारे लोक आहेत. जेव्हा इंदिराजींनी प्रसार माध्यमांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला त्याविरुद्ध आवाज उठवणारे बाळासाहेब होते. बाळासाहेबांच्या मार्मिकचाही गळा आणीबाणीनेच घोटला. मार्मिकही बंद केलं होतं. देशाचं रूपांतर छळछावणीत झालं. आणीबाणीचा विषकाल आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आपण अमृतकाल साजरा केला. काँग्रेस राजवटीतला हा विषकाल फक्त आठवतो. मोदी सरकार हे लोकशाही मार्गाने लोकांनी निवडून दिलेलं लोकांचं सरकार आहे, कल्याणकारी राज्य आहे. मोदी सरकार सारखं क्षमाशील आणि सहनशील सरकार आजवर झालं नाही, होणारही नाही. मला आश्चर्य आणखी एका गोष्टीचं वाटतं. मोदीजींच्या वाटचालीला छुपी आणि बाणी अशी विशेषणं लावून टीका करणारे काँग्रेसवाले खऱ्याखुऱ्या आणीबाणीबद्दल मात्र तोंडावर पट्टी लावून बसतात, तोंडावर कुलूप लावून बसतात, मौन बाळगतात. ज्यांनी आणीबाणीच्या नावाखाली संविधानाचाच गळा घोटला तेच आता संविधान खतरे में आहे असा गळा काढतात. याच्यावर काय म्हणायचं? परंतु बाबासाहेबांनी दिलेलं संविधान हे उठता बसता दाखवतात. संविधान बदलाचं फेक नरेटिव्ह पसरवतात. मतांसाठी कुठल्याही थराला जाण्याचा प्रयत्न करतात. याला संविधानाला खऱ्या अर्थाने मगाशी आपण पाहिलं की मोदीजींनी संविधान डोक्याला लावून नंतर संसदेमध्ये प्रवेश केला, परंतु यांना संविधानाला स्पर्श करण्याचाही नैतिक अधिकार नाहीये असं माझं मत आहे. पण तरीही त्यांची दुकानं चालू आहेत. ही कुठली छुपी आणीबाणी? आणि म्हणून आज सोशल मीडियावर उलटसुलट टीकांचा महापूर होतोय. शिवाय शाप देखील टनावारी दिल्या जात आहेत. वृत्तपत्रातही भरपूर टीका होते, न्यूज चॅनल्सवरही बेसुमार टीका होते. पण कधी कुणावर मोदीजींच्या सरकारमध्ये बंदी घातली? कुणावर गदा आली? आता पंतप्रधानांचा काँग्रेसचे राहुल गांधी तर परदेशात जाऊन देशावरही टीका करतात. प्रधानमंत्र्यांवर देखील एकेरी बोलून टीका करतात. आपल्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या लष्कराने प्राणपणाने आपल्या प्राणांची बलिदान दिलं, या ठिकाणी बाजी लावली आणि पाकिस्तानला चोख धडा शिकवला, त्या लष्करावर देखील प्रश्नचिन्ह निर्माण करतात, अविश्वास निर्माण करतात. ही कुठली लोकशाही? आणि म्हणून आणि तरी सुद्धा ते उजळ माथ्याने फिरतात. जर छुपी आणीबाणी असती तर आताच्या काळात खऱ्या अर्थाने असली बदनामीची कारस्थानं, तुकडे तुकडे गँग सगळं एका फटक्यातच बंद झालं असतं. परंतु हा देश संविधान मानणार आहे, लोकशाही मानणार आहे. मोदी साहेबांनी ते कायम टिकवलेलं आहे. आणि म्हणून संविधान हा देशाचा श्वास आहे, तो अखंड चालू आहे. त्याला नख लावणाऱ्यांचं काय होतं जनतेने 1977 साली दाखवून दिलं. लोकशाहीचं अपहरण करून आपण कायम सत्तेवर राहू या भ्रमात असलेल्या इंदिराजींना सत्तेवरून पाय उतार व्हावं लागलं. हा इतिहास आपल्या सगळ्यांना माहित आहे. आणि लोकशाही सर्वोपरी आहे हे लोकांनीच दाखवून दिलं. आणि म्हणून काही लोकांनी ही ताकद आजही समजलेली नाही. त्यामुळे विधानसभेत जनतेने केलेला पराभव त्यांना पचवता आलेला नाही. कधी मतदान यंत्रावर कधी मतदारांवर आक्षेप घेत असतात. खरं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो, आणीबाणीचं भयंकर स्वरूप ज्यांनी अनुभवलं ती पिढी आता
साठी उलटलेली, काही तर 70-80च्या पुढे गेले आहेत. आणीबाणीच्या तुरुंगवास आणीबाणीत भोगलेले बरेच नेते आज हयात नाहीत. एका व्यक्तीचा उल्लेख मी या ठिकाणी आवर्जून करेन. त्यांचं नाव आहे गंगाधरराव फडणवीस आणि आपल्या मुख्यमंत्री महोदयांचे ते पिताश्री. आणि आपण आपल्या संविधानाचं रक्षण करू, लोकशाही बळकट करू, प्रत्येक नागरिकाला समानता आणि न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहू असा निर्धार करूया. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संविधान. धन्यवाद शिंदे साहेब. आणि यानंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना मी विनंती करते